नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत. मागच्या भागात आपण बघितलं की चैतन्यने अर्जुनचा जॉब सोडलेला असतो. त्यामुळे आता चैतन्य अर्जुनचा जॉब सोडून अर्जुनच्या जॉबचा राजीनामा आता रविराजला असिस्ट करत असतो आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो तो अर्जुनला. सायली अर्जुनला समजवण्याचं काम करत असते. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा, एक ना एक दिवस असा नक्की येईल की चैतन्य सरांना त्यांची चूक समजेल आणि ते पुन्हा तुमच्याकडे येतील. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुमचं बरोबर आहे, परंतु तोपर्यंत एवढा उशीर व्हायला नको की मधुभाऊंची केसच संपलेली असेल. सायलीला सुद्धा आता भीती वाटायला लागते की एवढा टाइम तर वाट बघण्यासाठी नाहीये आणि तोपर्यंत जर साक्षी केस जिंकली आणि मधुभाऊ केस हरले तर हे मात्र धोका आपण पत्करूही शकत नाही. आणि जर आपल्याला आता साक्षी शिकरेला वटणीवर आणायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायलाच हवं. अर्जुन, जर चैतन्य समोर सत्य आलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ही केस हरले तर त्यामध्ये माझी सुद्धा हार असेल आणि या सगळ्यामध्ये चैतन्य सुद्धा खूप हारणार आहे, कारण ज्यावेळी साक्षी केस जिंकणार आहे तेव्हा ती लगेचच चैतन्याला सोडून देणार आहे. परंतु हा चैतन्य त्या साक्षीवर इतका का विश्वास ठेवतोय? त्या साक्षीने त्याला काय पट्टी पडवलीये की तो कोणाचं ऐकायलाच तयार नाहीये. सायली म्हणत असते की सर प्लीज तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, हे बघा मी काहीतरी करते. सायलीला आता काय करावं ते सुचत नसतं, कारण या गोष्टीमुळे 3 प्रॉब्लेम होणार असतात. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे चैतन्यने रविराजला असिस्ट केलेलं असतं, त्यामुळे अर्जुन आणि चैतन्यने मिळून साक्षीच्या विरोधात जो काही रिसर्च केलेला असतो, जे काही पुरावे शोधलेले असतात, आता ते सगळे चैतन्य रविराजला सांगतो की काय, आणि त्यामुळे साक्षीची केस अजूनच स्ट्रॉंग होईल आणि मधुभाऊंना केसमधून बाहेर काढणं खूप कठीण होणार असतं. दुसरा प्रॉब्लेम हा असतो की चैतन्यला साक्षीने पट्टी पढवलेली असते. साक्षी चैतन्याचा फक्त केससाठीच उपयोग करून घेत असते. जेव्हा साक्षी केस जिंकेल तेव्हा ती चैतन्यला देखील सोडून देणार असते, त्यामुळे चैतन्य किती सारा विखुरला जाईल आणि मग त्यानंतर चैतन्य डिप्रेशन मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी घडत असते की अर्जुन चैतन्यमुळे खूप डिस्टर्ब होत असतो. कुणाल सोबत होते ते चैतन्य सोबत होऊ नये म्हणून अर्जुनला त्याची काळजी वाटत असते आणि चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको. आता सायली समोर मोठा प्रश्न उभा असतो. सायली अर्जुनला बघत असते की दिवसेंदिवस अर्जुनचं खच्चीकरण होत असतं. ती सारखीच अर्जुनला टेन्शन मध्ये बघत असते, सारखी चैतन्याच्या विचारांमध्ये बघत असते. अर्जुनची ही अवस्था आता सायलीलाही बघवत नसते आणि मग सायली ठरवते की ती एकदा चैतन्याला भेटणार आणि मग चैतन्याला भेटण्यासाठी सायली आता चैतन्यकडे येते. सायली चैतन्य पुढे अर्जुनची बाजू मांडत असते, परंतु चैतन्य सायलीचं काहीच ऐकून घेत नाही. चैतन्य सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी, तुला यातलं काहीच माहित नाही, कारण आतापर्यंत अर्जुनने तुला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवरच तू विश्वास ठेवलायस आणि तुम्ही त्यांची बायको आहात म्हटल्यावर तुम्ही आता त्याच्याच बाजूने बोलणार ही गोष्ट देखील मला माहितीये. त्यामुळे मला आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. त्यामुळे हे बरं राहील की तुम्ही आताच्या आता इथून निघून गेलात तर. सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी, फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्याल का? सायली म्हणत असते की हे बघा भाऊजी, तुम्ही कधीतरी मला वहिनी मानलं असेल, कधीतरी बहिणीसारखं मानलं असेल तर तुम्ही प्लीज माझी एवढं गोष्ट ऐकाल. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळी तुम्हीच तर माझ्यासोबत होता, त्यावर विश्वास ठेवूनच मी अर्जुन सरांसोबत लग्न केलंय ना, आणि त्यावेळी तर तुम्हाला माझ्याबद्दल खूप कन्सर्न वाटत होता. चैतन्य आता थोडा शांत होतो आणि सायलीला म्हणतो की हे परंतु मी साक्षीबद्दल एक वाईट शब्द सुद्धा ऐकून घेऊ शकत नाही आणि ऑलरेडी साक्षीबद्दल अर्जुनने खूप काही बोललंय. सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी, तुम्ही फक्त एक गोष्ट करा, मी जेव्हा तुम्हाला बोलवेल ना तेव्हा तुम्ही फक्त तिथे या आणि तुम्हाला जेव्हा कॉल करेल तेव्हा तिथे येऊन फक्त काय चाललंय ते बघा. मी तुम्हाला काहीही वावगं बोलणार नाही, तुम्हाला काही वाईटही बोलणार नाही आणि हो, जर यामध्ये जर काही तोडगा निघाला नाही तर मी तुमच्याशीही बोलणार आणि अर्जुन सरांसोबत या टॉपिकवर सुद्धा काहीच बोलणार नाही आणि अर्जुन सरांना सुद्धा तुमचं प्रेम किती खरं हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल. सायलीने अचूक डाव साधलेला असतो. आता चैतन्याला सुद्धा वाटतं की सायली आपल्या बाजूने बोलू शकते आणि कुठेतरी चैतन्याच्या मनात देखील या गोष्टी असतात की अर्जुनने आपलं नातं कुठेतरी मान्य करावं आणि त्याने साक्षीचा माझी गर्लफ्रेंड म्हणून स्वीकार करावा असं त्यालाही वाटत असतं. आता सायलीने एक काम तर पूर्ण केलेलं असतं की निदान चैतन्याला ती तिथपर्यंत घेऊन जाण्यात तरी माहीर निघालेली असते. परंतु सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे प्रियाचा पर्दाफाश करणं. तर इकडे अर्जुनने पुन्हा एकदा नोटीस पाठवलेली असते आणि ह्या नोटीस मध्ये आता त्याने मैपत शिकरेला डिवसलेलं असतं. मैपत खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो की हा अर्जुन सुभेदार स्वतःला नक्की काय समजतो. साक्षी म्हणत असते की नाही बस झालं, आता तर त्या अर्जुनला धडा शिकवायलाच पाहिजे आणि नेमका आता या गोष्टीचा फायदा सायली
सायलीने घेतलेला असतो आणि ती चैतन्याला घेऊन तिथे आलेली असते. तिथे प्रिया, साक्षी आणि मैपत तिघांचाही जोरदार संवाद चालू असतो. सायली चैतन्याला सांगते की चैतन्य सर, आता तुम्ही इथे उभे राहा आणि ऐका हे काय बोलताय ते, म्हणजे तुम्हाला कळेल की अर्जुन सर तुम्हाला किती पोटतिडकीने काय सांगत होते ते. तर मैपत साक्षीला म्हणत असतो की त्या नालायक अर्जुन सुभेदारची एवढी हिंमत वाढली. साक्षी मैपतला म्हणत असते की अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका, अर्जुनला तर अर्ध मी तोडलंय, आता पूर्ण कशी तोडते ना तेच बघा, कारण चैतन्य नावाचं प्याद माझ्या हातात आहे आणि त्याने तर अर्जुनला हाकलून लावलंय. आणि तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आता चैतन्य रविराजकडे आहे आणि अर्जुनची सगळी अंडी पिल्ली ही फक्त चैतन्यालाच माहिती आहे आणि केससाठी चैतन्याचा आपल्याला किती उपयोग होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि आपलं पारडच जड आहे आणि आता फक्त आपल्याला केस जिंकण्याचे पेशन्स पाहिजेत आणि तेवढेच पेशन्स अण्णा मी तुमच्याकडनं अपेक्षित करते, नाहीतर अण्णा सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलं जाईल. अहो हा दिवस बघण्यासाठी मी किती सारे कष्ट घेतलेत, त्या चैतन्यासोबत मला राहावं लागलंय, त्या चैतन्यासोबत प्रेमाचे नाटक काय करावं लागलंय, परंतु जर आता तुम्ही काही गोंधळ घालून ठेवला तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त शांत बसणं आवश्यक आहे. सॉरी, मैपत लगेचच त्याचं पिस्तूल काढतो आणि म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता त्या अर्जुन सुभेदारला धडा शिकवायला चाललोय. साक्षी मैपतला म्हणत असते की अण्णा तुम्हाला माझी शपथ आहे, मी त्या चैतन्याला बरोबर घोळात घेतलंय आणि चैतन्य माझं सगळं बरोबर ऐकतो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, मी बरोबर करते काय करायचे ते. तर अशा प्रकारे साक्षी, प्रियाचा आणि मैपतचा चैतन्य भोळेपणाचा आवडत सायलीने प्रिया आणि साक्षीला आता चांगलंच गुंतवलेलं असतं. चैतन्य आता प्रचंड चिडलेला असतो आणि साक्षी आणि प्रियाला तो म्हणतो, साक्षी तू फक्त ह्या कारणासाठी माझ्यावर प्रेम केलंस, तू माझ्या भावनांशी खेळलीस, माझा जीवाभावाचा मित्र तू त्याला माझ्यापासून तोडलंस. चैतन्य आता खूप चिडलेला असतो. तर साक्षी आणि प्रियाला सुद्धा आता काय करावं ते समजत नसतं, कारण चैतन्यला आता सगळा गेम समजलेला असतो आणि चैतन्य समोर सगळं सत्यही आलेलं असतं. अशा प्रकारे सायली या कामामध्ये यशस्वी ठरलेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ठरलं तर मग आणि बाकीच्या मालिकांचे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.